आजी मला माहिती आहे तुम्हाला त्रास होतोय, पण आता तरी तुम्हाला बोलायलाच हवं. आजी, जयंत जानूला घेऊन मंदिरात गेलाय. तो काही करून तिचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय. आणि जर जयंतने जानूला पुन्हा आयुष्यात मिळवलं तर आपलं काय, जानूचं पण काही खरं नाही. क्षणोक्षणी त्याचा थ्रेट वाढतोय आजी. जानूचा जीव धोक्यात आहे आजी. आजी, मंदिरात जानूला काही झालं, तिला काही त्रास झाला तर तो त्रास जयंतमुळेच झालाय हे घरच्यांना कळायला हवं. त्यामुळे तुम्हाला बोलायलाच हवं. आजी प्लीज काहीतरी बोला ना. उठा आजी. आजी बोला. आपण पुढील विधी करून घेऊया. हो. हात जोडायचे, गणपतीला स्मरण करायचं. हरि ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं अर्तासि त्वमेव सर्वं गदं ब्रह्मासि. संतोष, हीच योग्य वेळ आहे. सगळ्यांचं लक्ष लग्नात आहे, तोपर्यंत सटक आणि जयंतला गाठ. ए दादा, हा? आता कुठे निघालायस? ते माझं ऑफिसचं काही वस्तू द्यायच्यात. ऑफिसची माणसं आली आहेत, त्यांना नेऊन देतो. अरे पण विधी सुरू आहेत ना बाहेर. मग काय झालं? अरे ज्यांचं लग्न आहे ते आहेत ना विधीला. माझी काय गरज तिथे? मी झालं माझं काम करून आलो. अरे पण मोठा भाऊ आहेस तू, तू असणं गरजेचं आहे. बाबा, नोकरी तसंच असतं. तुला कळेल आता हळूहळू. कळलंय मला. नोकरी शोधतोयस ना? गेला बिझनेसचं खूळ गेला. मी सांगत होतो तेव्हा नाही केलीस नोकरी, आत्ता शोधतोयस. थांब जरा, मला कळलंय तुझ्याविषयी. बोलायचंय तुझ्याशी सविस्तर. आलोच जरा. हा, आलोच. काय गो आजी, तू त्या माणसाला सांगितलेस ना की हल्ला अजिबात करायचा नाहीये म्हणून? हो आजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जसं तुम्ही मला म्हणालात ना की प्लॅन कॅन्सल कर, मी लगेच फोन केला त्यांना आणि सांगितलं की प्लॅन कॅन्सल करायचा म्हणून. समोर बघा. परत अननोन नंबर. हॅलो. हॅलो मिस्टर जयंत कानिटकर. डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. त्या दिवशी आमराईत जे घडलं ना, ते मी पाहिलंय. त्यामुळे लवकरात लवकर मंदिराच्या मागच्या बाजूला ये, नाहीतर ललिता देशमुखचा खून तू केलायस हे अख्ख्या सासवडला कळेल. कळलं? बस झालं हे गेम्स. हा जो कोणी आहे त्याचा शोध आज लागायलाच हवा. निशान्वी, मी 5 मिनिटात आलो. देवीच्या पायाला मंगळसूत्र लावून येईपर्यंत आपण लग्नाच्या पुढच्या विधी आटपून घेऊ. गुरुजी ऐका ना, माझी एक इच्छा आहे. हा बोला ना. म्हणजे भावनासारखी इतकी चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली, हे खरंच माझं नशीब आहे. तर माझी इच्छा ही आहे की भावनासोबत काका काकूंची सुद्धा जबाबदारी मी घ्यावी. गुरुजी, त्यासाठी कुठला विधी आहे का तुमच्याकडे? सिद्धू, अरे काय बोलतोय?
तू हे बघ, अरे हे असं करायची गरज नाही आहे. अरे हो ना. काका काकू प्लीज, माझी इच्छा आहे असं समजा. तुमच्या सगळ्यांची इच्छा होती म्हणून आपण विधिवत लग्न करतोच आहे ना. माझ्यासाठी फक्त ही एक गोष्ट करा ना प्लीज. सिद्धू, मला हे पटतंय तुझं. खूपच छान विचार आहेत तुझे, खरंच. हा सिद्धू पण ना इतकं उकडतंय इथं, एसी नाही आणि या त्याला अजून काहीतरी टाइमपास सुचतोय. कधी संपणार हे लग्न? असा एक विधी तर आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर मातृपितृपूजन हा विधी आपण तुमच्या हस्ते करू शकतो. अहो उत्तमच की. पण माझे आई वडील सुद्धा इथे, तर आपण चौघांबरोबर हा विधी करूया. काय जी, चालेल ना? चला तर मग दोघांच्या आई वडिलांनी येऊन बसा. अहो चल. घर भरली नाती गोती, हात जोडायचं. सुखाने इथे नांदती, नववधू हसण्याचा हळू गंध अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. अलवार सागर वळहा, अलगुज सागहीवर हा, एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. मॅडम, ते देवळात आले. जसे इथून बाहेर पडतील तसं गेम वाजवतो. हे पा, मी सांगितलं तसंच झालं पाहिजे, समजलं? हो मॅडम, तसंच घडेल.